नमस्कार, मी सौ आर पी गवल, ड्रेस मेकिंग ITI सांगोला। तर आज आपण पाहूया कटोरी ब्लाऊज हा पेपर कटिंग कसा करायचा तो पाहायचा आहे। तर ह्याच्यामध्ये मी मापी सेंटीमीटरमध्ये घेतलेली आहे। छाती आहे 84, कमर आहे 66, कमर उंची आहे 32, शोल्डर आहे 16, बाही आहे 21, दंडगेर 24, स्केल 32। अशा पद्धतीने आपल्याला डायग्राम ह्या ब्राउन पेपरवरती काढायचा आहे। तर आज आपण पेपर हा व्हिडिओमध्ये बसत नसल्यामुळे मी छोट्या स्केल पेपरच्या सहाय्याने तुम्हाला डायग्राम काढून दाखवणार आहे। तर 0 ते 1 अशा पद्धतीने आपण फोल्ड करून घ्यायचे। पेपरची घडी अशा पद्धतीने घालायची आहे। तर 0 ते 1 पूर्ण उंची प्लस 1.5 सेंटीमीटर। पूर्ण उंची आपली किती आहे? कमर उंची 32, 32 प्लस 1.5 33.5। बीस आणि आपण खाली घेऊया 13.5। अशा पद्धतीने आपण 13ला 33.5ला रेष मारलेली आहे। 0 ते 2 स्केलचा अर्धा। स्केल आहे आपला 32, 32चे निम्म 16। 2 ते 3 छातीचा चौथा प्लस 4 सेंटीमीटर। छाती आहे आपली 84, 84चा चौथा आला आहे आपला 21, 21 प्लस 4 25। हे पहा 25 अशा पद्धतीने मी घेतलेले आहे। मग या ठिकाणी आपण रेष मारायची आणि हा चौकोन झालेला आहे। या ठिकाणी 1.5 सेंटीमीटर आतमध्ये 3 ते 5 जोडायचे। शून्य ते 7 शोल्डर प्लस 1 सेंटीमीटर। शोल्डर आहे 16, 16 प्लस 1 17। 7 ते 8 सरळ खाली। 7 ते 9 1 सेंटीमीटर शोल्डर उतार। 0 ते 10 छातीचा 12वा। छातीचा 12वा आला 7। त्यानंतर 0 ते 11 छातीचा 12वा किंवा आवडीप्रमाणे आपण छातीचा 12वा घेऊया। त्यानंतर 7 ते 9 ते 10 शोल्डर जोडायचे। अशा पद्धतीने हे शोल्डर जोडून घ्यायचं आहे। मग नंतर 9 ते 10 ते 11 गळ्याचा आकार द्यायचा आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी ह्याचा गळ्याचा आकार द्यायचा आहे। आणि 9 ते 3 मागील मुंड्याचा आकार। अशा पद्धतीने फ्रेंच कर्वच्या सहाय्याने मागील मुंड्याचा आकार द्यायचा आहे। 1 ते 6 छातीचा 12वा घ्यायचा आहे। 1 ते 6 या ठिकाणी डास दाखवण्यासाठी आपण छातीचा 12वा घ्यायचे। 1.5 सेंटीमीटर रुंदीला आणि 12 सेंटीमीटर उंचीला अशा पद्धतीने डास दाखवायचे। हा झाला अशा पद्धतीने बॅक। आता फ्रंटची मापी घेऊया। 0 ते 10 पर्यंत आकृतीचा पाया तयार करून घ्यायचा आहे। मागील भागाप्रमाणे आपल्याला आकृतीचा पाया तयार करून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने आपण पहिलं छातीचं माप टाकूया। छाती आली ती आपली 25। अशा पद्धतीने स्केलच्या सहाय्याने आपण 25 माप टाकूया। आणि खालीही 25 माप घेऊया। 20
अशा पद्धतीने पूर्ण 25चं माप टाकूया आणि हे काटकोन करून घेऊया आणि वरची रेष ही कंप्लीट करूया. आणि शोल्डर प्लस 1 सेंटीमीटर शोल्डर आहे 16, 16 प्लस 1 17. अशा पद्धतीने 17, 6 ते 7 सरळ खाली. शोल्डर उतार 1 सेंटीमीटर. गळारुंदी घ्यायची आपल्याला छातीचा 12वा 7 आणि या ठिकाणी अशा पद्धतीने शोल्डर जोडायचे. आता पुढील गळा आपला आहे 0 ते 12. 0 ते 12 घ्यायचं आहे. छातीचा 6वा 0 ते 12 छातीचा 6वा. छातीचा 6वा आला आपला 14. पुढील गळा उंची 14 घ्यायचे. पाहिजे असल्यास आपण चौकोनी गळ्याचा आकारही देऊ शकतो किंवा हा छातीचा 12वा आतमध्ये घेऊन अशा पद्धतीने चौकोनी गळ्याचा आकार देऊ शकतो किंवा आवडीप्रमाणे आपण गोल गळ्याचाही आकार देऊ शकतो. तर मी या ठिकाणी दोन्ही पद्धतीने आकार देते. तुम्हाला कुठला पाहिजे तो आकार दोन्ही देऊ शकतो आपण. फ्रेंच कर्वच्या साहाय्याने पुढील गळ्याचा आकार द्यायचा आणि या ठिकाणी मुंड्यात 8 ते 14 2.5 सेंटीमीटर वर घ्यायचे आणि हा पुढील मुंड्याचा आकार द्यायचा अशा पद्धतीने. हा झाला फ्रंटचा भाग तयार. तर या ठिकाणी खाली 1 ते 15 आणि 4च्या खाली 2 सेंटीमीटर आपण खाली घ्यायचे. अशा पद्धतीने 2 सेंटीमीटर घ्यायचे आणि हा जोडायचा. त्यानंतर 15च्या नंतर 15च्या वर 8 किंवा 9 सेंटीमीटर वर घ्यायचे. 15 ते 17 9 सेंटीमीटर वर. 17 बिंदूच्या इथे 9 सेंटीमीटर वर आणि 16 ते 18 5 सेंटीमीटर वर. या ठिकाणी 5 सेंटीमीटर वर घ्यायचे. हा योगपट्टी तयार झाली आपली. प्रथम आपण सरळ रेष मारून घेऊया. मग नंतर ना फ्रेंच कर्वच्या साहाय्याने आपण अशा पद्धतीने आकार देऊ शकतो. हा झाला आकार. मग त्यानंतर 8 ते 19 या बगलेत 5 सेंटीमीटर आतमध्ये घ्यायचे आणि या ठिकाणी कमरेतून 12 किंवा 13 सेंटीमीटर आत घ्यायचे. 12 सेंटीमीटर मी आतमध्ये घेतले आणि या गळ्याचा तिसरा भाग घ्यायचा आहे किंवा 5 सेंटीमीटर घ्यायचे आहे आपल्याला. या ठिकाणी मी 5 सेंटीमीटरला खूण केली आहे आणि या पुढे 17च्या पुढे 6 सेंटीमीटर बाहेर घ्यायचे. आकृतीप्रमाणे 6 सेंटीमीटर बाहेर घ्यायचे. अशा पद्धतीने आपण हा आकार याला जोडायचा आहे आणि नंतर हा आकार गळ्याला जोडायचा आहे आपल्याला. आणि ह्याचा मध्य काढायचा आहे आपल्याला. 19ला 19 मध्य 99 18 आणि 9.5 या ठिकाणी 4 सेंटीमीटर खाली बिंदू दाखवायचे. 25चा आकडा आणि अशा पद्धतीने कटोरीचा गोल आकार काढून घ्यायचा. पहिले डॉट डॉटने आपण आकृतीचा गोल आकार काढून घेऊया. मग नंतर ना हा आकार जोडायचा आहे आपल्याला. अशा पद्धतीने जोडायचा आहे आकार आणि हा आकार डॉट डॉटचा आपण ठळक रेषेने करूया गोल आकार. आणि या ठिकाणी एकूण 7 सेंटीमीटर उंचीला आपल्याला डास दाखवायचे. 7 सेंटीमीटर
उंचीला, टोटल 7 सेंटीमीटर उंचीला अशा पद्धतीने डाच दाखवायचे. आणि इकडं 3 इकडं 3 अशा पद्धतीने डाचाची रुंदी दाखवायची. अशा पद्धतीने डाचाची रुंदी दाखवायची. हा झाला फ्रंट आणि बॅक. आता आपण बाहीचं आकृती काढूया प्रथम, मग नंतरनं सगळे कटिंग करूया. बाहीची आकृती झाल्यानंतर आपण सर्व आकृती कट करूया. आता बाही लांबी आहे आपली 21. 21 प्लस 1.5 22. आणि खालची तळपट्टी पहिल्यांदा आपण सुरुवातीला घ्यायची आहे. 3 सेंटीमीटरची तळपट्टी घ्यायची आहे आणि ती रेष ओढून घ्यायची आहे अगोदर. मग नंतर त्यावर आपण 22.5 घेऊया. 0 ते 1 22.5 आणि 0 ते 2 स्केलचा अर्धा. आपला स्केलचा अर्धा किती आला? 16. अशा पद्धतीने आपण 16 घेऊया. 2 3 1 काटकोन करा. 2 3 1 आपण काटकोन केलेला आहे. 2 ते 4 छातीचा 12वा प्लस 1.5 सेंटीमीटर. छातीचा 12वा आपला आला 7. 7 प्लस 1.5 8.5. त्यानंतर छातीचा 12वा मायनस 1.5 आतमध्ये घ्यायचे. छातीचा 12वा आला 7.5 मायनस 1.5 5.5. त्यानंतर 0 ते 2 या रेषेचा तिसरा भाग. आपण 16चा तिसरा भाग करूया. 5.5 या ठिकाणी आकडा द्यायचे. इथून वर 2.5 सेंटीमीटर. त्यानंतर 0च्या वर 6 किंवा 7 सेंटीमीटर वर. 0 ते 9 अशा पद्धतीने घ्यायचे आहे. आणि हा आकार नराचा द्यायचा आहे आपल्याला. त्यानंतर मादीचा आकार द्यायचा आहे. त्यानंतर दंडगिराचा अर्धा प्लस 1 सेंटीमीटर. दंडगिरा 24. 24चा अर्धा 12. 12 प्लस 1 13. त्यानंतर हा बाजूचा आकार अशा पद्धतीने आपण दिलेला आहे. शिलाई मायासाठी आपण 2 सेंटीमीटरची वाढवा पट्टी घेऊया. अशा पद्धतीने आपण वाढीपट्टी घेतलेली आहे 2 सेंटीमीटरची. आणि हा आकार इथपर्यंत वाढवायचा आहे. आणि ही शिलाई माया असल्यामुळे ही या डॉट डॉट रेषेने दाखवायची आहे. अशा पद्धतीने तिरकस पट्टीने दाखवायची आहे. आणि ही दुमडपट्टी असल्यामुळे ह्याला उभ्या रेषा दाखवायच्या आहेत. ही झाली स्लीव. अशा पद्धतीने आपण स्लीव काढलेली आहे. तर आपण आता पेपर कटिंग करूया. आता आपण बॅक तयार केलेला आहे. तर बॅकच्या खालच्या तळपट्टीच्या साहाय्याने आपण कटिंग करूया. ही खालची रेष कट करूया आपण प्रथम. मग हा बाजूचा आकार 4 ते 5 आणि नंतर हा मुंड्याचा आकार. मग नंतर ही शोल्डर. मग नंतर हा गळ्याचा आकार. अशा पद्धतीने बॅक तयार. अशा पद्धतीने बॅक तयार झालेला आहे. तर आता फ्रंट कट करूया आपण. फ्रंटला प्रथम आपण ही सरळ रेष कट करून घेऊया. ज्या ठिकाणी आपल्या रेषा ओढल्या होत्या त्या ठिकाणापर्यंत करूया. मग नंतर खालची ही वाढीव पट्टीपासून सुरुवात करूया. नंतर हा कटोरीचा भाग कट करायचा आहे. गळ्याचा आकार. हे शोल्डरचा भाग.
हा मुंड्याचा आकार, आणि नंतर आता आपण कटोरी कट करूया. यामध्ये कटोरी कट केल्यामुळे योकपट्टी आपल्याला निघत नाही, तर ही योकपट्टी जी आहे ती दुसऱ्या कागदावर आपल्याला काढायची आहे. तर प्रथम आपण कटोरीचा भाग कट करून घेऊया. अशा पद्धतीने कटोरीचा भाग आपण कट करतोय. हा कटोरीचा भाग झाला तयार. आणि ही साईडची पट्टी कट करून टाकायची ह्याच्यात. अशा पद्धतीने हे फ्रंट आणि कटोरी काढलेली आहे. आणि आता बाही कट करूया. बाही कट करूया आपण. बाहीचा भाग पहिल्यांदा साईडने कट करूया. साईडने कट करूया. शिलाई मायेसकट हा पहिल्यांदा नरासा आकार कट करूया. ही स्लीव फुग्याची असल्यामुळे ह्याला 6 सेंटीमीटर जास्त घेतलेली आहे. आणि हा छाट मारूया. आणि या ठिकाणी सुद्धा आपण घुमटपट्टीच्या इथेही छाट मारूया. आणि आतील बाहीचा आकार देऊया आपण. अशा पद्धतीने. आणि ही झाली स्लीव. आता बॅक स्लीव आणि फ्रंटचा साईडचा भाग हा, आणि ही कटोरी अशा पद्धतीने कापल्यावर हा डार्ट आपल्याला असा फोल्ड करता येतो. अशा पद्धतीने आपल्याला कटोरीचा भाग दिसतो. आपण आता खालची पट्टी काढायची आपली राहिली आहे. योकपट्टी काढायची राहिली आहे, तर ती साईडच्या ह्याच्याने दुसऱ्या कागदातून योकपट्टी काढून घ्यायची. तर आपल्याला योकपट्टीचं माप मी सांगते. या ठिकाणी 9 सेंटीमीटर आपण घेतलेलं होतं एका बाजूने. आणि हे छातीचा चौथा प्लस 5 सेंटीमीटर म्हटल्यावर आपल्याला किती आलं? 25. 20 आणि हे 5. आणि या ठिकाणी 5 सेंटीमीटर. आणि ही रेष अशी ओढून घ्यायची. ही रेष सरळ ओढायची. आणि हे फ्रेंच कर्वच्या साहाय्याने आपण ह्याला आकार द्यायचा असा. आणि ही योकपट्टी आपली तयार. कात्रीच्या साहाय्याने आपण कट करून घ्यायची. अशा पद्धतीने ही योकपट्टी तयार. आता आपण पाहतोय बॅक, बाही, कटोरीचा साईडचा भाग, कटोरी आणि ही योकपट्टी. अशा पद्धतीने कटोरी ब्लाऊज तयार.